राज्यातील शेतकऱ्यांसाठी ताज्या आणि महत्त्वाच्या अशा शेतीविषयक बातम्या आपण या बातमीपत्रात बघणार आहोत। बातमीपत्रात सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। सुरुवात करूया। खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतू, किसान सभेचा इशारा। सरकारने सोयाबीन खरेदी थांबवल्याने शेतकरी चिंतेत। रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यांनी रेशीम शेतीतून शेतकऱ्यांचे नुकसान टळलं, खिशात पैसे खुळखुळले, शेतकरी झाला आनंदित। मणिपूरचे मुख्यमंत्री वीरेन शाह यांचा राजीनामा। 21 महिने रक्तपात, 250 निष्पापांचा बळी गेल्यानंतर भाजपाला आली जाग, राजीनामा मंजूर। जळगाव जिल्ह्यात कांदा बीजोत्पादन क्षेत्र कमी, या वर्षी तरी म्हणजेच शेतकरी कांद्याचं उत्पादन घेणार का, याकडे लागलं लक्ष। डीपीडीसीला निधी वाढवून दिला जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत महत्त्वाची मागणी। जिल्ह्याचा समग्र पर्यटन आराखडा तयार करा, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांचे आवाहन। नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्याचे सुद्धा दिले आदेश। ड्रोनसाठी डीपीडीसीतून निधीसाठी प्रस्ताव सादर करा, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांचे आदेश। पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी केली कारवाई। दौंडमध्ये गव्हाचे पीक जोमात, चालू वर्षी थंडीचे हवामान पोषक तयार झाल्याने दौंड तालुक्यात गहू पिकाची चांगली वाढ झालेली दिसत आहे। जयसिंगपुरात आजपासून शेतकरी भारतीय साहित्य संमेलन, शेती आणि अर्थ प्रबोधिनी शरद कृषी महाविद्यालय यांच्यातर्फे जयसिंगपुरात हे आयोजन केले आहे। पुष्पोत्पादनात 90% शेतकरी अल्पभूधारक, क्षमता असूनही धोरणात्मक पाठबळ मिळत नसल्याचे स्पष्ट। शेतकरी काय करणार, याकडे लागले लक्ष। सोयाबीनची 18%च शासकीय खरेदी, अमरावती जिल्ह्यातील ही स्थिती। हमी दराने खरेदी ठरली फक्त आणि फक्त देखावा। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे फलोद्यानात ठोस पाऊल, 2 वर्षात 300 एकरावर केली विविध फळबागांची लागवड, केले विविध प्रयोग। बारामती बाजार समिती तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू, यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार का, याकडे लागलेलं आहे लक्ष। त्यानंतर महत्त्वाची बातमी आहे, 2 लाख शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न नाही, कृषी खात्याची धावपळ चालूच, शेतकऱ्यांना त्यामुळे मदत मिळण्यास होते मोठी अडचण। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।